बघा, आज आपण शिकणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण यावर आधारित परीक्षेला आलेले उदाहरण पण आणि कशी सोडवायचे ते पण शिकणार आहोत. गुणोत्तर व प्रमाण किंवा इंग्लिश मध्ये याला रेशो म्हटलं जातं. रेशो अँड प्रपोर्शन. ठीक आहे. चला प्रपोर्शन वरची उदाहरणं बघूया. पहिला प्रश्न आहे, द टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल इज 1224. If the number of girls in the school is 600, then what is the respective ratio of the total number of boys to the total number of girls? मराठीमध्ये हा प्रश्न असा आहे की एका शाळेत 1224 विद्यार्थी आहे. जर 600 जर शाळेत 600 मुले असतील तर मुले व मुली यांचा रेशो किती? मुले व मुली यांचे गुणोत्तर काढा. आता बघा, रेशो किंवा गुणोत्तर फाइंड आउट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर तुम्हाला काय करायचं असतं, म्हणजे काही संख्या दिली असेल, इथे बघा टोटल नंबर दिलाय 1224. यामधून 600 जर आपण मायनस केले तर टोटल किती राहतात? तर ते राहतात 624. बरोबर. आता यांनी मुलांचं प्रमाण दिलंय आणि मुलींचं दिलंय. विचारताना कोणाचं विचारलंय? मुले आणि मुली. इकडे पण बघा बॉईज अँड द गर्ल्स विचारलंय, म्हणजे आधी घेताना काय घ्यायचं? वरती बॉईज किंवा मुले घ्यायचं आणि खाली घेताना काय लिहायचं? गर्ल्स किंवा मुले यायचं. ठीक आहे. आता मुले किती आहे? तर मुले आहे 624 आणि मुली किती आहे? 600. हे जर तुम्ही डिवाइड केलं तर बघा हे कोणत्या नंबरने डिवाइड होणार आहे? 4 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येणार आहे? 4 1 4, रिमेंड राहिला 2, 4 5 20, 4 5 4 6 24 होतील. इथे 4 1 4, 4 5 20 आणि 0. परत 4 ने 2 ने डिवाइड होतो हा नंबर. 2 7 14, रिमेंड राहिला 1, 2 8 16 होतील. 2 7 14, 2 5 10 होणार. आता 78 आणि 75 हे 3 ने डिवाइड होतात. 3 ने डिवाइड केलं तर काय येणार? 3 2 6, 3 1 3, 3 6 18. इथे इथे येणार 25. म्हणजे तुमचा जो काही रेशो आहे तो रेशो काय असणार आहे? 26/25. आता हा जो काय आहे अप अँड डाऊन मध्ये आलाय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर स्वरूपात आलाय, यालाच लिहिताना आपण लिहिणार 26:25. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. A bag contain 102 in the form of the rupee 50 paise 10 paise coin in the ratio 3:4:10. The number of 10 paise is. एका बॅगेत 102 रुपये आहे. त्यामध्ये 1 रुपया 50 पैसे व 10 पैशाची काही नाणी आहे. पैशांची नाणी 3/4 4/10 या प्रमाणात आहे.
तर 10 पैशाची नाणी किती? आता असा प्रश्न आला तर या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, आधी रुपीज किती बघा, 102 रुपीज आहे. मग तुम्हाला काय करायचंय, जो रेशो दिला आहे 3:4:10, याला म्हणायचं 3x 4x आणि 10x. टोटल मिळून काय आहे रे, तर टोटल मिळून जी व्हॅल्यू आहे ती आहे 110 रुपीज. आता याला हे पैशांमध्ये असल्यामुळे आपण काय करणार आहोत, 1 रुपीज 10 रुपीज आणि हे जर घेतले तर टोटल किती पैसे होतात, तर ते होतात 170 पैसे. किती होतात? 170 पैसे. बरोबर. आता त्यांनी सांगितले हे 170 चे किती आहे, 102 रुपीज आहे. किती आहे? 102 रुपीज आहे. जर आपण यांची ऍडिशन केली तर काय होईल रे, ती होती 17x इज इक्वल टू 170. म्हणजेच x इज इक्वल टू काय ना, 17 17 10 70. एक्स बरोबर काय असणार आहे, 10 असणार आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर याची यामध्ये जर घेतले तर हे किती रुपये आहे हे कसं काढणार, तर आता या सगळ्यांचे मिळून किती रुपये झाले, 102 रुपये झाले. किती आहे? 102 रुपीज झाले आहे. जर आपण 102 रुपीज घ्यायला गेलो तर ही 102 रुपीज मध्ये काय होतील, तर 17 याला डिवाइड केला असतं तर काय आलं असतं, 17 8 17 8 किती होतात, 8 नाही, 17 सिक्स, हा 17 6 होतात. बरोबर. मग आता ही जी आहे 6 येते. बरोबर. म्हणजे प्रत्येक प्रकारची इथे जे आहे, इथे 6 नाणी असणार. आता यांच्यामध्ये रुपये हे पैसे केले आहे आपण, ते पैसे केल्यामुळे काय होईल, तुमचं जे काय उत्तर आहे 17x इज इक्वल टू काय येत आहे, 17 डिवाइड केलं तर इथे x बरोबर 6 येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, इथे ही रुपयाची संख्या आली म्हणजे 3 × 6 4 × 6 आणि 10 × 6 घ्यावे लागतील. आता यांच्यामध्ये काय आहे, 102 रुपये आहे. ती 102 रुपये आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याचे पैसे किती होतात, 170 पैसे होतात ना. किंमत किती होती, 170 पैसे होता बघा. 1 रुपया 50 पैसे आणि 10 पैसे, 160 होतात का, 1 50 60. एक मिनिट. रुपयाची संख्या काढली तर आपली रुपयाची संख्या काय होईल, 3x प्लस 4x प्लस 10x. आणि हे जे काही रुपये आहे ते रुपये किती होत आहेत, तर ते होतात 170 पैसे होतात. याच्यातून पैशामध्ये रूपांतर केलं पण त्यांनी कॉईन दिले, त्यांनी पैशामध्ये दिलेले नाहीये. त्यांनी कशामध्ये दिले, कॉईनची संख्या दिली आहे. हा, 1 रुपी 50 रुपये आणि पैसे यांचे जे काही कॉईन आहे त्या कॉईनचा रेशो काय, 3:4:10 आहे. म्हणजेच आपण जर यांचे कॉईन काढले तर आपल्याला उत्तर काय यायला पाहिजे, इथे 102 घेतले हे रुपये होतील. बरोबर. कॉईनची संख्या होईल का, नाही, ही रुपयाची संख्या आहे. कॉईनची संख्या घेतली तर आपले टोटल किती भरायला पाहिजे, 70 पैसे भरायला पाहिजे. बरोबर. मग आपण हे जर केलं तर आपलं उत्तर काय येतं, 70 होतात, 60 होतात. 4 आणि 3 7, 7 आणि 10 17. आणि रुपये 1 रुपया 50 पैसे, 1 रुपया 60 पैसे. टोटल रुपये आहे 102. हे होतात 17x इज इक्वल टू 102. एक्स बरोबर काय येतील, 17 डिवाइड केलं, 17 6 किती होतात, 6 7 42, 6 1 6 6 4 10, 102 होतात. बरोबर. एक्स बरोबर काय आला, 6 आला. म्हणजे 3x 10x आहे. 10x म्हणजे काय, 10 × 6 किती झाले, 60 झाले. आता 10 पैशाचे कॉईन आहे. आपले टोटल कॉईन काय होतात, कॉईनची व्हॅल्यू किती आहे याच्यानुसार जर घेतली आपण तर बघा काय होईल, 3x म्हणजे काय, 3 × 6 किती होतील, 18. 4 × 6 24. आणि 10 × 6 किती होतील, 60. आता बघा 18 रुपीज जर घेतले तर हे 18 × 1 केले तर काय होतील, 18च रुपीज होतील. 24 ×
50 केले, 24चे जर 50 घेतले तर ते 12 रुपये होतील. आणि 60 पैसे, 10 पैशाची 60 नाणी घेतली तर ते किती होतील? 600 होतील. म्हणजे 6 रुपये होतील. याची टोटल ऍडिशन किती होते? 18, 18 टू द 36. 36 ने जर 102 ला डिवाइड केलं तर काय उत्तर येतं? 24. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 1 3 9. काहीतरी चुकतंय रे. एक मिनिट थांबा. एकच मिनिट. A bag has 102 rupees from the 1 rupee. हा, हे पैशांमध्ये कन्वर्ट केलं असतं तर उत्तर काय आलं असतं? 1000, 10,200. बरोबर. याला डिवाइड कशाने करायचंय? 17 ने करावं लागेल असतं. बरोबर की नाही? 17 ने डिवाइड केलं असतं तर काय आलं असतं? इथे 600 आलं असतं. बरोबर. मग त्यांनी विचारलंय 10 पैशाची किती नाणी आहे? हा, काय काय काय? 10,200 येईल. बरोबर ना. मग आता याला जर डिवाइड केलं तर आपले काय येतील? 60 नाणी येतील का 10 पैशाची? सर ते कुठलं आलं? 200 कसं काय घेतलं? 10,200 रुपये आहे ना. एक एक हजार दोन, सॉरी, 102 रुपये म्हणजे किती पैसे झाले? हे सगळे पैशामध्ये आहे ना. बरोबर नाही? सर मला नाही समजलं. सर मला पण नाही समजलं. मला ओके, नाही थांबा समजलं. परत सांगतो. इकडे लक्ष द्या. तर मला पण नाही समजलं. सांगतो, ऐका ऐका. मला नाही समजलं. मला पण नाही समजलं. सर मला नाही समजलं. आता मला बोलून देता का परत तुम्हीच बोलता? त्यांनी काय सांगितलंय? एका बॅगेमध्ये काय आहे? 102 रुपये आहे. किती रुपये आहे? 102 रुपये. व त्याच्यामध्ये कॉईन किती रुपयाचे? 1 रुपया, 50 पैसे. 1 रुपया आहे, 50 पैसे आहे आणि 10 पैसे आहे. बरोबर. यांची सगळ्यांची मिळून बेरीज केली तर काय होईल? 1 रुपया 60 पैसे होतील का? 160 पैसे होतील का? पैसे होतील का एवढे? हो सर. त्यांनी सांगितलंय जे काय कॉईन आहे, पैसे, कॉइन्स इन द रेशो 3:4:10. म्हणजे त्यांचं प्रमाण असं आहे, 1 रुपयाचे 3:3 असतील कॉईन तर 50 पैशाचे 4 असतात आणि 10 पैशाचे किती असतात? 10 कॉईन असतात. मग आता त्यांचे सगळ्यांचे मिळून त्यांनी सांगितलं किती आहे? हे असे सगळे मिळून किती होतात? तर ते होतात 1,102 रुपीज होतात. किती होतात? 102 रुपीज होतात. म्हणजे आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर काय आलं असतं? 3x प्लस 4x प्लस 10x. बरोबर. असं झालं असतं ना? अरे असं येईल का? जर आपण याला रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट केलं, 1 रुपया म्हणजे 3 रुपीजचे किती रुपये होतील? 300 होतील का? 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. बरोबर. याला मल्टिप्लाय करून घ्या मग आता. हा जो तुमचा 3x आहे याला मल्टिप्लाय जर 100 केलं तर किती होतील? 300x होतील. बरोबर. 4x म्हणजे काय? 4 मल्टिप्लाय 50 करा, 200x होतील का? आणि 10 इंटू 10 पैसे करा, किती झाले? 100x होतील का? यांची सगळ्यांची मिळून 102 रुपये. किती रुपये आहे? 102. आता ही किंमत काढली तर किती येते? 600 होतील. 102 नाही, 1000, सॉरी, 10,200 पैसे घ्यावे लागतील. हे पैसे होतील ना. मग आता आपण हे जर केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 600x इज इक्वल टू 1200 पैसे. आता x बरोबर काय येणार आहे? तर x बरोबर येईल 10,200 भागिले 600. हे जर केलं तर 0 कट, हा 0 कट, 6 ने भाग दिला तर उत्तर काय येणार आहे? 6 1 6, 17 उत्तर येईल. x बरोबर काय येईल? 17. x बरोबर काय मिळाला? 17 मिळाला. त्यांनी कॉईन विचारले, कॉईन किती आहे? आपण ते कॉईनची संख्या काय घेतली होती? 10x घेतली होती, 10 पैशाची. मग 10 पैशाची जर, पैसे. आता माझं ऐकतो का तुझं सांगतो? हा, मग आता काय करायचंय? x बरोबर हे काय आले? ही कॉईनची संख्या आहे. हे काय होते आपले?
कॉइन्स होते, म्हणजे हे काय होते, हे नाणे होते, ही काय झाली, नाण्यांची संख्या झाली. मग आता नाणे काय आहे, 10 पैशाचं नाणं किती आहे, 10 पैशाचं नाणं 10x घेतलं होतं ना आपण, 10x घेतलं होतं ना. हो सर. 10 मल्टिप्लाय एक्स म्हणजेच काय, 10 गुणिले 17. उत्तर काय येईल, 170 नाणे असतील. कळालं? आता अजून पण नाही कळालं. मला समजलं. प्रश्न वाचा, ज्यांना समजलं नसेल त्यांनी प्रश्न वाचा. काय सांगितले, एका बॅगेमध्ये 102 रुपये आहे. नीट ऐकून घ्या, मध्ये मध्ये बोलू नका. आता एका बॅगेमध्ये 102 रुपये आहे, त्यामध्ये 1 रुपया, 50 पैसे आणि 10 पैशाची नाणी आहेत. बॅग कंटेन 102 रुपीज फ्रॉम द 1 रुपी 50 पैसे अँड 10 पैसे. बरोबर. इन द रेशो 3:4:10. त्यांचा रेशो कसा आहे, 1 रुपयाची 3 नाणी असतील तर 50 पैशाची 4, 10 पैशाची 10 नाणी. असे रेशो मध्ये जर घेतला तो आहे 3, 4 अँड 10 असा त्यांचा रेशो आहे. मग आता हा रेशो असल्यामुळे आपण काय करणार, तर आपण काय केलं आहे, 1 रुपया आहे, 1 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट केलं तर 100 पैसे होतात, आणि 100 मल्टिप्लाय 3 केलं, 100 मल्टिप्लाय 3 केलं तर तुमचे होतात 300x. त्यानंतर 50 पैशाचे 4 नाणी येतात, 4 रेशो मध्ये येतात, म्हणून आपण 50 मल्टिप्लाय 4 केलं तर आपलं उत्तर येतं 200x. आणि 10 पैशाचे 10 हे आहेत, त्यामुळे 10 मल्टिप्लाय 10 केलं तर आपलं काय होणार, 100x होतील. आणि आपले जे काही रुपये होते 102, या रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं काय होतं, 102 म्हणजे 10,200 हे होतात पैसे. हे काय होतात, पैसे होतात. बरोबर. मग टोटल रक्कम एवढीच आहे, या रेशोची ऍडिशन करून मग त्याला जर डिवाइड केलं, याची ऍडिशन केली ती होते 600x इज इक्वल टू 102. एक्स इज इक्वल टू काय येणार, 600 10,200 ला डिवाइड केलं तर एक्स ची व्हॅल्यू मिळते 17. म्हणजे त्या रकमेला 17 ने डिवाइड केलंय. त्यांनी सांगितलं होतं 10 पैशाची 10 रेशो मध्ये कॉईन असतात, म्हणजे 10 कॉईन असतील. तर आपण काय केलं, एक्स 10x होता म्हणून 10 मल्टिप्लाय 17 केलं. आपलं उत्तर काय आलं, 10 पैशाची त्याच्यामध्ये 170 नाणी असतील. ठीक आहे. तुम्हाला विचारलं असतं की 50 पैशाची किती नाणी आहेत, तर तुम्ही काय केलं असतं, तिथे होता 4x, तुम्ही केला असता 4 मल्टिप्लाय 17. आन्सर आलं असतं 68 कॉईन आहे. आणि तुम्हाला विचारलं असतं 1 रुपीचे किती कॉईन आहे, तर 1 रुपीज साठी आपण घेतला होता काय, 3x दिलेला आहे, म्हणून आपण तिथे काय केलं असतं, 3 मल्टिप्लाय 17. आपलं उत्तर आलं असतं 51. ठीक आहे. अशा प्रकारे तुमची ही सगळी कॉईनची जर रक्कम काढली तर ती बरोबर 102 रुपीजच येईल. पुढचा प्रश्न घेऊया. I have 1 rupees coin, 50 paise coin and 25 paise coin. The number of coin are in the ratio 12.5, 3, 4. If the total amount is 210, the number of 1 rupees coin is. सेम आत्ताच्या उदाहरणासारखंच आहे. काय करायचं, त्यांनी सांगितलंय की आय हॅव 1 रुपीज कॉइन, 50 पैसे कॉइन आणि 25 पैसे. मग आपण आधी काय करणार, 1 रुपीज अरे ओके, माझ्याकडे 1 रुपया, 50 पैसे आणि 25 पैशाची मिळून 2.5, 3 आणि 4 या प्रमाणात नाणी आहेत. त्यांची मिळून एकूण रक्कम 210 रुपये आहे. तर 1 रुपयाची नाणी काढा. हो, 2.5 आहे. मग आता हे कसं काढणार, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 1 रुपया म्हणजे काय, 100 पैसे घ्यायचे. त्यानंतर 50 पैसे जशाच्या तसे हे सगळे पैशामध्ये कन्वर्ट करायचे. कशामध्ये, पैसे. 1 रुपया म्हणजे काय, 100 पैसे. 50 पैसे ऍज इट इज राहतील, 25 पैसे तुमचे ऍज इट इज राहतील. बरोबर. यांचा रेशो काय रे, यांचा रेशो आहे, याचा आहे 2.5, याचा आहे 3 आणि याचा आहे
4. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर काय येते? 2.5 मल्टिप्लाय 100 केलं तर आपलं उत्तर काय येईल रे? 250. बरोबर. 50 मल्टिप्लाय 3 केलं तर काय येणार? 150. आणि 25 मल्टिप्लाय 4 केलं तर काय येणार? 100 येतील. आता यांना जोडायचा, याच्यात काय आहे? यांचा सगळ्यांचा मिळून जोडायचा एक्स. एक्स का जोडायचा? कारण त्या रकमेला कशाने डिवाइड केलं आपल्याला माहित नाही, पण ती सगळी रक्कम जर आपण पैशामध्ये घेतली तर 210 रुपीज आहे. 210 रुपीज म्हणजे काय होणार? तर 21,000 रुपीज होतील, सॉरी पैसे होतील. आता हे पैशांची ऍडिशन केली तर ही ऍडिशन काय होईल? 0, 5 + 5 10, कॅरी आला 1, 500 पैसे होतील. 500x इज इक्वल टू 21,000. इथे 2 0, हे 2 0 आणि हे 2 0 कट करा. 5 ने डिवाइड केलं तर काय येणार? 5 1 5, 5 4 20 आणि 5 2 10. आन्सर काय येणार? एक्स बरोबर किती आलं? 42 आलं. बरोबर. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? एक्स बरोबर 42 आलेला आहे. मग तुमचा जो काही रेशो होता तो काय होता? या प्रमाणात रेशो होता. आपण काय मानला होता तो? एक्स बरोबर रेशो जो आहे, रेशो किती आहे? कोणता? 1 रुपीजचा. 1 रुपीजचा किती आहे? 2.5 आहे ना. तर एक्स मल्टिप्लाय काय करायचं? 2.5x म्हणजे काय? 2.5 मल्टिप्लाय 42 करायचं. आन्सर काय येतं? 25 दुने 50, 25 चोक 100, 100 आणि 5 105. बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 105 रुपीज. तुमचं सॉरी 105 काय असतील त्याचे? कॉइन असतील. म्हणून आपलं उत्तर असणार ऑप्शन डी. आलं लक्षात? सर 500 रुपये टू आपण 5 का अरे तिथे 2/5 रेशो दिलाय म्हणून 2/5 घेतला. पुढचा प्रश्न बघा. या आधीचं उदाहरण आत्ताचं उदाहरण दोन्ही सारखंच होतं ना. व्हॉट इज द फोर्थ प्रपोर्शनल ऑफ 3 4 6? 3 4 6 या संख्यांमध्ये चौथे पद काढा. चौथे पद काढा. किंवा इंग्लिश असं दिलं जाईल 3:4:6:x. तर x बरोबर किती? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जर 4 संख्या प्रमाणात असतील तर लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं होतं 4 संख्या प्रमाणात असतील तर त्यांचा तिरकस गुणाकार सारखा असतो आणि ते लिहिताना पहिल्या 2 संख्या अशा लिहायच्या 3:4 असा, आणि त्याच्या पुढच्या 2 संख्या लिहायच्या इज इक्वल टू साइन देऊन 6/x. मग x ची किंमत काढायची आहे किंवा चौथे पद काढायचे आहे तर ती काय येणार? x बरोबर यांचा करायचा तिरकस गुणाकार 4 × 6 डिवाइड बाय 3. आन्सर काय येणार? 3 1 3, 3 2 6. आन्सर असेल 4 2 8. एक्स बरोबर काय असेल? 8. किंवा चौथे पद काय असेल? ते असणार 8. किंवा इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं आता? फोर्थ प्रपोर्शनल. काय म्हटलं आता? फोर्थ प्रपोर्शनल. पुढचा प्रश्न बघा. Two numbers in the ratio 2:3. If 9 is added each, 2 will be the ratio is 3:4. आता आपण हा प्रश्न घेतलाय पण तरीही परत एकदा घेतो. दोन संख्या 2:3 या प्रमाणात असून त्यांच्यामध्ये 9 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 3:4 होते. तर त्या संख्या काढा. आता त्या संख्या काढायच्या असतील तर कशा काढणार? त्यासाठी काय करायचं आहे? तुमच्या संख्या घ्यायच्या
2x 3x त्यांच्यामुळे ते मिळवायचे 9 म्हणून ऍड करायचा मध्ये 9 त्यांनी सांगितलं असतं 10 मिळवायचं तर आपण 10 ऍड केला असता त्याचे गुणोत्तर 3/4 होते म्हणून त्याच्या पुढे लिहिणार 3/4 मग आता हे यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4 ने 2x प्लस 9 ला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू घ्यायचं 3 ने 3x प्लस 9 ला मल्टिप्लाय करा उत्तर येईल 4 टू जा 8x प्लस 9 इज इक्वल टू 3 3 जा 9x प्लस 9 आन्सर सॉरी 4 9 जा 36 होतात आणि 3 9 जा 27 होतात इथे नंबर एका बाजूला आणि संख्या एका बाजूला घ्या म्हणजे काय येणार 36 मायनस 27 इज इक्वल टू येणार 9x मायनस 8x आन्सर असेल 9 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 9 मिळाली आपल्या संख्या आपण आधी घेतल्या होत्या रेशो मध्ये 2x आणि 3x म्हणजेच 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय 9 आन्सर असेल 18 आणि 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय 9 आन्सर येणार 27 म्हणजे त्या संख्या असतील 18 आणि 27 पुढचा प्रश्न बघा ABC divided an amount 9861 among themselves in the ratio 3:11:5 respectively what is the B's share in amount ABC यांच्यामध्ये 9,861 रुपये 3:11 11:5 या प्रमाणात विभागले तर बीचा वाटा किती बीचा वाटा किंवा याला शब्द आहे हिस्सा किती असेल आता असा प्रश्न आला तर करायचं काय अशा प्रश्नामध्ये सगळ्यात मला शॉर्टकट सांगतो जी काही रक्कम असेल त्या रक्कमेमध्ये एकूण गुणोत्तराची काय करायची बेरीज गुणोत्तर बेरीज आणि ज्याचा वाटा विचारला असेल त्याचं नाव वाटा किंवा हिस्सा असेल ना हिस्सा कोणाचा विचारलाय तर त्याने काय करायचं गुणिले करायचं ठीक आहे इंग्लिश मध्ये अमाऊंट मल्टिप्लाय हिस्सा किंवा याला इंग्लिश मध्ये काय होतं डिवाइड अमाऊंट डिवाइड बाय रेशो सम ऑफ रेशो सॉरी शेअर इथे घ्यायचं शेअर मग आता मला सांगा रक्कम किती आहे ती आहे 9,861 कोणाचा शेअर घ्यायचा आहे बीचा वाटा बीचा शेअर आहे ना बी शेअर किंवा बीचा वाटा आहे म्हणून बीचा नंबर किती आहे बी 2 नंबरला आहे म्हणून आपण 2 नंबरचा नंबर काय इथे 2 नंबरचा तर तो आहे रेशो मध्ये 11 म्हणून आपण घेणार 11 डिवाइड बाय खाली इथे घ्या किंवा इथे घेऊन टाका गुणोत्तराची बेरीज गुणोत्तर काय आहे 3 11 आणि 5 3 प्लस 11 प्लस 5 किती होतात तर बघा 9861 मल्टिप्लाय 11 डिवाइड बाय 19 बरोबर 19 आला मग 19 डिवाइड करायला 19 माझा 19 19 5 95 रिमेंड राहिले 3 19 चा स्क्वेअर आहे 361 म्हणून इथे लिहून टाका 19 तुमचं उत्तर येईल 519 मल्टिप्लाय 11 किती होतात 11 9 99 11 1 11 11 प्लस 9 20 11 5 55 55 प्लस 2 57 त्याचा शेअर जो असणार आहे तो असेल ऑप्शन बी 5709 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा if AB 5:14 and BC 7:3 then find ABC जर A is to B is equal to 5:14 आणि B is to C बरोबर 7:3
तर एस बी बी सी बरोबर किती, असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा 3 संख्या प्रमाणात असतील, ए इज टू बी इज टू सी अशा 3 संख्यांचं प्रमाण असेल तर ज्या सारखे नंबर दिले ते आधी घ्यायचे. ए बी काय 5:14 म्हणून इथे घेणार आपण 5:14. इथे पुढे काहीच नका लिहू. पुढे बी आणि सी चा रेशो काय दिलाय 7:13 म्हणजे तो खाली लिहा बी इज टू सी 7:3. आता जो नंबर दिलेला नाहीये तुम्हाला तो इथे टाकायचा, पण तो कुठे टाकायचा, कसा टाकायचा ते तुम्हाला मी ट्रिक सांगतो त्याची. ज्याच्या समोर कॉमन शेअर असेल, कॉमन शेअर कोणता आहे, कॉमन म्हणजे कोण आहे, बी आहे, बी बरोबर कंपॅरिझन आहे ना. बी च्या समोर सी चा काही शेअर दिलेला नाही म्हणून त्याचा शेअर इथे टाका समोर 14 आहे ना तो इथे टाका. आणि बी चा ए च्या समोर किंवा एच्या खाली काहीच नाहीये मग तिथे काय घ्यायचा, बी चा खाली दिलेला शेअर घ्यायचा तो आहे 7. यांची उभी मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे अशी काय, अशी मल्टिप्लाय करायचे. यांची मल्टिप्लिकेशन 5 × 7 त्यानंतर 14 × 7 आणि 14 × 3. आता यांच्यामध्ये जर डिवायडेशन होत असेल, एकाच नंबरने हे नंबर जर डिवाइड होत असेल तर डिवाइड करून टाकायचे. कशाने डिवाइड होतील, हे 7 इथे हा 7 कट होतील आणि इथे 7 × 2 = 14 होतील म्हणजे हे नंबर काय येणार 5:14 2 3 होतील 6. त्यांचा रेशो येईल 5:14 मग असं कुठे आहे तर ते दिलंय ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे, काय करायचं कळालं, ज्या संख्या दिलेल्या नाही त्या फक्त खाली समोर लिहून घ्यायच्या. ए बी सी लिहिला, पहिल्यांदा दिलेला रेशो लिहिला, फर्स्ट रेशो होता ए इज टू बी काय लिहिला 5:14. सेकंड टाइम बी इज टू सी दिलेला होता म्हणून बी चा रेशो खाली लिहिला 7:3. जो दिलेला नाहीये सी च्या वरती काहीच नाहीये मग इथं बी कॉमन होता म्हणून तिथे बी लिहिला आणि इथे 7 कॉमन आहे म्हणून तो 7 घ्यायचा इथे. बस फक्त उभी मल्टिप्लाय 5 × 7 14 × 7 आणि 14 × 3. याच्यामध्ये जो कॉमन असेल भागदात असेल तर देऊन घ्यायचा. या तिघांनाही या तिघाही संख्यांना कशाने डिवाइड होतो, 7 ने डिवाइड होतो. मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. कोणाला वाटलं सर मी असं केलं 35 इथे घेतला 70 आणि इथे घेतला 42. आता या तिघही संख्या कशाने डिवाइड होतात तर या तिघही संख्या 7 ने डिवाइड होतात. यांना जर 7 ने डिवाइड केलं तर 7 फायदा होता 35, 7 14 होतात 70 आणि 7 6 होतात 42 म्हणजे तुमचा रेशो येईल 5:14. कसंही सोडवा जे तुम्हाला जमेल. पुढचा नंबर बघा. The ratio of ages of Seema, Kiran, Usha is 2:3:4 and difference between the ages of Kiran and Usha is 5 years. Then what will be the age of the Seema? Age of Seema, Kiran, Usha is 2. सीमा, किरण, उषा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 3:4 असून उषा आणि किरणच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे. उषा आणि किरण वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे. तर सीमाचे वय काढा. Okay. 2:4 year difference between the ages of Kiran and Usha is 5 years. Then what will be the age of Seema? आता याच्यासाठी एकदम सोपी आयडिया सांगतो. जे नावं दिले ना ते नावं त्याच प्रमाणात लिहायचे. काय आहे बघा, पहिले आहे सीमा, दुसरा आहे किरण आणि तिसरा कोण आहे उषा. यांच्याच वरती इंग्लिश मधून लिहून ठेवतो. सीमा, उषा, सॉरी इथे किरण आहे, किरण नाही ही उषा. बरोबर, रेशो लिहायचा ना आपल्याला. रेशो काय दिलाय त्यांनी, रेशो दिलाय 2:3:4 म्हणजे सीमा 2 वर्षाची असेल तर किरण 3 वर्षाचा असतो आणि 3 वर्षाची किरण असेल तर उषा किती वर्षाची असते त्यावेळेस 4 वर्षाची.
त्यांनी काय सांगितलं, जी कोण आहे, किरण आणि उषा, किरण अँड उषा मध्ये जो काही डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स किती आहे, 5 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे रे, 5 वर्ष. रेशो मध्ये किती डिफरन्स आहे रे, 3 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1चा आहे. जर तुमचा 1 म्हणजे 5 असेल, 5 इयर असेल, तर मला सांगा 2 आणि 3 मध्ये पण 1चा डिफरन्स आहे. त्यांनी विचारलं कोणाचं वय आहे, सीमाचं वय विचारलंय. जर आपण याला 5 ने 1 वर्ष एका नंबरचा गॅप म्हणजे जर 5 इयर असेल, तर याचं वय, या किरणचं वय काय असेल, याला मल्टिप्लाय 5 करा म्हणजे काय येईल, 3 × 5. किरणचं वय किती मिळालं, 15 इयर. 4 × 5 किती मिळालं, 4 × 5 = 20 इयर. आणि हे 2 × 5 केलं किती मिळेल, 10 इयर. त्यांनी विचारलं कोणाचं वय होतं, सीमाचं, म्हणजे सीमाचं एज किती असणार, 10 इयर्स, म्हणजे 10 वर्षाची सीमा असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. The ratio of two numbers 4:5. If 5 is subtracted from both the number, then their ratio becomes 3:4. Find the sum of squares of those two number. The ratio of two number is 4:5. दोन संख्यांचे गुणोत्तर 4:5 आहे. दोन्ही संख्यांमधून 5 वजा केल्यास गुणोत्तर 3:4 होते. गुणोत्तर 3:4 होते. फाइंड द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ दोज टू नंबर. तर त्या दोन संख्यांच्या, फाइंड द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ दोज टू नंबर, तर त्या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. मग आता असं उदाहरण तर सोडवायचं कसं. दोन संख्येचे गुणोत्तर दिले 4:5, म्हणजे त्या दोन संख्या, एक तर 4x असणार, दुसरी काय असणार, 5x. आपण प्रत्येक गुणोत्तराला एक्सच का जोडतो रे, आपल्याला त्या संख्यांना कशाने डिवाइड केलंय माहित नाही, म्हणून आपण त्यांना जोडताना एक्स जोडत असतो. आलं लक्षात. गुणोत्तर काय आहे, 4:5 म्हणजे 4:5. एक संख्या 4 असेल तर दुसरी त्यावेळेस 5 असते. 5 इज सबट्रॅक्टेड बोथ नंबर, म्हणजे प्रत्येकामधून 5 मायनस करायचे, म्हणून मायनस काय घ्यायचा, 5 घ्यायचा. गुणोत्तर काय होतं, गुणोत्तर सांगितलं त्यांनी 3:4 होतं, म्हणजे 3:4. त्याचं उत्तर काय येतं, जर त्या नंबर मधून 5 मायनस केलं तर उत्तर काय ना, 3:4 येतं. काय सांगितलं तुम्हाला, तिरकस गुणाकार करा, म्हणजे 4 ने काय करायचं, 4x - 5 ला मल्टिप्लाय करा, आणि 3 ने काय करायचं, 5x - 5 ला मल्टिप्लाय करायचं. हे जर केलं तर काय येणार, 4 × 4 16x, 4 × 5 20 इज इक्वल टू 3 × 5 15x, आणि 3 × 5 15 होणार. आता नंबर एका बाजूला, अंक एका बाजूला. 16x - 15x इज इक्वल टू -15. आता हा -20 होता, तिकडे जाताना काय होईल, +20 होईल. मग आता बघा, इथे याचं उलट करून टाकायचं. 16 - 15 केलं तर उत्तर काय येतं, फक्त एक्स राहील. आता -15 आहे आणि +20 आहे, या दोघांची जर ऍडिशन करायला गेलं तर तुमचं उत्तर 20 मधून 15 मायनस होतील, उत्तर येईल 5. बिगर नंबरचं साईन, आन्सर काय आलं, 5. एक्स बरोबर 5, म्हणजे आपल्या ज्या संख्या होत्या 4 आणि 5, एक्स मानला होता ना आपण, तर त्या संख्या काय येतील, 4 × 5 20, आणि दुसरा नंबर काय येणार, 5 × 5 तो असणार 25. त्यांनी विचारलं काय होतं, त्यांच्या वर्गाची बेरीज. वर्गाची बेरीज म्हणजे काय करायचंय तुम्हाला, जे काही नंबर आले तुमचे 20 आणि 25, यांचा वर्ग म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा. याचा स्क्वेअर येतो 400, आणि 25 चा स्क्वेअर किती येतो रे, तर तो येतो 625. यांची जर ऍडिशन केली तर ही ऍडिशन येते 1025. जे तुम्हाला ऑप्शन कुठे दिलेलं होतं ते बघायचं, ते आहे ऑप्शन सी मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा.
शेवटचा होता वाटतं याच्यातला या पीडीएफ मधला. आता बघा इथे पण 4 नंबर आले. आता इतक्या वेळा आधीच सांगितलं तसंच नंबर आहे बघा. इफ जर x is to 3 is to 12 is to 4 तर x बरोबर किती? काय करणार? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे x/3 इज इक्वल टू 12/4. काय करणार? तिरकस गुणाकार. आन्सर 3 मल्टिप्लाय 12 डिवाइड बाय 4. 4 1 4, 4 3 12. आन्सर काय ना 3 इंटू 3 9. x ची व्हॅल्यू काय आली? 9. ऑप्शन नंबर ए त्याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट नंबर. An amount of 450 is shared by A and B in the ratio 4:5. The share of A and B will be 450 रुपये A आणि B मध्ये 4:5 प्रमाणात वाटल्यास A आणि B चा वाटा काढा आणि B चा हिस्सा काढा. किती असेल? आता बघा असा प्रश्न आला तर काय करायचं? तुम्हाला मी सांगितलं होतं रेशोची पण काय करायची? ऍडिशन. आता तुम्हाला ए चा काढायचा असेल तर मी तुम्हाला इतक्या वेळेस सांगितलं होतं काय करायचं? टोटल मल्टिप्लाय काय कोणाचा शेअर आहे तो शेअर डिवाइड बाय काय करायचं? रेशो, सम ऑफ रेशो. सम ऑफ रेशो मराठीमध्ये एकूण रक्कम मल्टिप्लाय शेअर म्हणजे काय? हिस्सा. आणि त्याला भागिले काय करायचं? गुणोत्तराची बेरीज. गुणोत्तराची बेरीज. मग आता हे जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर काय येईल? एकूण रक्कम किती आहे? 450. 450. एचा हिस्सा काढतोय. ए एक नंबरला आहे त्याच्या डोक्यावर 4 आहे आणि दोघांची ऍडिशन 4 + 5. आन्सर काय येईल? 450 मल्टिप्लाय 4/9. 9 फायदा होतात 45. इथे आला 0. 5 4 जा 20. आन्सर येईल याचे 200. म्हणजेच याचा अर्थ बी चा हिस्सा काय असेल? मग जर 450 मधून 200 मायनस केले तर आपल्याला काय मिळणार? 220 250 असेल बी चा शेअर. मग आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन कुठला उत्तर करेक्ट असेल? 200 आणि 250. ऑप्शन डी हे करेक्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The two numbers are in the ratio 11:9. If 9 is the sum of two number is 40, then product of those two number. हा प्रश्न असा आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 11:9 आहे. If sum of those two number is 40, जर त्यांची बेरीज 40 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
असे. ठीक आहे. मग आता कसं सोडवायचं याच्यासाठी, तर याच्यासाठी असं करायचंय, दोन संख्यांच्या गुणोत्तराची बेरीज दिली, संख्यांची बेरीज म्हणजे गुणोत्तराची बेरीज. काय करणार, 11x प्लस 9x, ऍडिशन काय आहे, टू नंबर्स रेशो दिलाय आणि त्याच्यानंतर सम दिले, सम म्हणजे काय, ऍडिशन केली आहे. सो ऍडिशन इज इक्वल टू किती आहे, 40 आहे. आन्सर काय ना, 20x इज इक्वल टू 40. एक्स बरोबर काय, 20 वन 20, 20 टू द 40. एक्स काय आला, एक्स इज इक्वल टू 2. मग आपल्या संख्या काय येतील, 11x म्हणजे 11x आणि 9x आहे ना, 11 मल्टिप्लाय टू 22 आणि 9 इंटू 2 18, म्हणजे त्या संख्या आल्या तुमच्या 22 आणि 18. त्यांनी सांगितलंय द प्रोडक्ट ऑफ टू नंबर, म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असेल, 22 मल्टिप्लाय 18 किती होतात, 18 टू द 36, 18 टू द 36 प्लस 3 39. आन्सर आहे ना 396. ऑप्शन नंबर ए हे असेल करेक्ट उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The ratio of copper and zinc is 11:6. How much zinc is there? 850 kg of brass. कॉपर आणि झिंक, कॉपर म्हणजे तांबे आणि झिंकला काय म्हणतात मराठीत, जाऊ दे. तांबे आणि जस्त असं समजूया. तांबे व जस्ताचे प्रमाण, जस्ताचे गुणोत्तर 11:6 आहे. तर 850 ग्रॅम मध्ये जस्ताचे प्रमाण किती असेल, जस्ताचे प्रमाण काढा. आता अशा उदाहरणात काय करायचं, झिंक विचारलाय किंवा जस्त विचारलाय, झिंक म्हणजे काय, जस्त, जस्तचे प्रमाण विचारलंय तर जस्तचे प्रमाण काय आहे, पहिला रेशो तुम्हाला इथे ऑलरेडी प्रमाण दिलंय, म्हणजे वरचाच फॉर्म्युला वापरायचा. टोटल किती आहे, 850 मल्टिप्लाय, जस्त दोन नंबरला आहे ना, झिंक तुमचा सेकंड नंबरला आहे, म्हणून आपण रेशो मध्ये काय घेणार, खाली 11+6 किती होतात ते, आणि वरती काय घेणार, 6 घेणार, 11+6 होतात 17, म्हणजे डायरेक्ट 17 मल्टिप्लाय करा. उत्तर काय येणार, 17 17, 17 फायचा 85 आणि हा 0, 50 मल्टिप्लाय 6 करा. आन्सर काय ना, आन्सर आहे ना 300. मग आपलं उत्तर काय असेल, 300 kg. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. The sum of the present age of Ram and Sham is 45 years and the ratio of their ages is 6 years ago was 5:6 respectively. Then what is the present age of Ram? The sum of present age of Ram and Sham is 45 years. बघा, Ram and Sham. अरे मराठीत द्यायचं राहिलं, वर्ष दिलं होतं ना. राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज, यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे. सहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होते. तर व्हॉट इज द एज ऑफ राम, तर रामचे आजचे वय काढा. बघा, असा प्रश्न आला तर करायचं काय, तर याच्यासाठी तुम्हाला रामचं वय काढायचंय ना. आता राम
आणि श्याम या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे आधी आणि 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सांगितले. 6 वर्षापूर्वी जर समजा राम आणि श्याम घेतला, राम अँड श्याम, काय असेल 6 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर? त्यांनी सांगितलं होतं 5/6 होते. किती होते? जर राम 5 वर्षाचा असेल तर श्याम किती वर्षाचा असेल? 6 वर्षाचा. एक्स आपला कॉमन, कोणत्या संख्येने डिवाइड केलाय आपल्याला काय माहित नाही, बरोबर. आता काय नाही, काय सांगितलं, हे झालं 5 वर्षापूर्वीचं वय, बरं 6 वर्षापूर्वीचं वय. आता आजचं वय काढायचं असेल तर 6 वर्षापूर्वीचं हे वय होतं, म्हणजे आजचं वय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या आज 6 वर्षापूर्वीच्या वयामध्ये दोघांच्या पण 6 ऍड करावे लागतील, बरोबर. मग ऍड केले तर त्यांनी सांगितलंय की त्यांची बेरीज काय होती, दोघांची बेरीजची बेरीज मिळून ती होते 5x + 6, आणि हा दुसरा कोण आहे, श्याम, त्या दोघांची बेरीज केली तर ती किती होते, 40 वर्ष होते. किती होती? 40. मग आपण जर ही 40 वर्ष बेरीज घेतली तर काय होईल रे, 5x + 6x किती होतील, 11x + 12 = 40. 11x बरोबर काय होईल, हा 12 तिकडे प्लस आहे, तिकडे आता काय होईल, मायनस होईल, म्हणजे 40 - 12 आन्सर काय येईल रे, 30. किती होतात, 44, 5 वर्ष, 45 वर्ष दिले का, सॉरी 45 वर्ष दिले. 45 - 12 करा, उत्तर येईल 33 इयर्स. एक्स ची व्हॅल्यू काय येईल, 11×3 = 33. एक्स बरोबर 3 आला. आपण 5 वर्षापूर्वीचं वय मानलं होतं, हे किती वर्षापूर्वी होतं, 5 वर्षापूर्वी. 5x आणि 6x होता ना रेशो, 6 वर्षापूर्वी, सॉरी 6 वर्षापूर्वीचं रामचं वय काय असेल, 6, किंवा आजचं वय घेऊ ना, हे आजचंच वय ना, हे आजचेच वय ना, आजचं वय कोणाचं विचारलंय, रामचं, ते किती आहे, 5x + 6 वर्ष, म्हणजे काय घेणार, 5 × 3 + 6, आन्सर 15 + 6, 21 वर्ष. हे कोणाचं वय आलं, रामचं. श्यामचं विचारलं असतं काय केलं असतं, 6×7 = 18, 18 आणि 6, 8 आणि 6 24 वर्ष श्यामचं वय काढलं असतं. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय येईल, 21 वर्ष. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. A total of 252 men and women attend a party. If the ratio of then number of the men and women is 4:3, then how many women attend the party? असं सांगितलंय, एका पार्टीमध्ये 42 लोक उपस्थित होते. त्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया, पुरुष व स्त्रिया यांचे प्रमाण 4:3 होते. तर किती स्त्रिया पार्टीला उपस्थित होत्या, पार्टीला उपस्थित होत्या, असा प्रश्न आला तर काय करायचं, लोक किती होते पार्टीमध्ये, 42, म्हणजे हे काय झाले आपले टोटल, मल्टिप्लाय काय करायचं, 4:3, यांची ऍडिशन, 4 + 3 7. आता काय सांगितलंय, स्त्रिया, स्त्रिया किती नंबरला आहे बघा, इथं पुरुष आणि स्त्रिया सांगितलंय, हा इंग्लिश मध्ये 42 टोटल झाले. मेन आणि वुमन याच्यामध्ये रेशो कोणाचा विचारलाय, वुमनचा. मग आपण काय करतो, टोटल करतो रेशोची, ती आली 4 + 3 7, आणि आउट ऑफ स्त्रिया विचारलाय म्हणजे वुमन विचारलाय, म्हणून आपण वरती वुमन काय लिहिणार, वुमन सेकंड नंबरला आहे म्हणून त्याचा रेशो 3 आहे, तो वरती लिहायचा. 7 ने डिवाइड करा, 7 मध्ये 7, 7 6 होतात 42. आन्सर काय येणार, 6 × 3, आन्सर येणार 18. ऑप्शन कोणता आहे करेक्ट, ऑप्शन ए आहे तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. डिवाइड 1000 इन द रेशो 7:3. 1000ला 7 मध्ये विभाजित करा, 1000ला
7 3 या प्रमाणात विभाजित करा. काय उत्तर येईल? 1000. 7:3 म्हणजे काय? 1000 इंटू पहिला काय येईल? 10 7 10 100 येईल. 100 7 700 आणि दुसरा काय येईल? मग जर एक 700 आला तर दुसरा 300 येईल. म्हणजे आपल्या संख्या काय असतील? 700 300. ऑप्शन सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. What must be added to each term of the ratio 49:68 so that it's become 3:4? त्यांनी सांगितलंय 49 आणि 68 मध्ये कोणता नंबर ऍड केला तर तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? 3:4 आलं पाहिजे. रेशो आला पाहिजे त्यांचा. बरोबर. आता आपणच बघायचं करून इथे कोणता नंबर घेतला तर आपलं उत्तर 3:4 येईल. मग आता आपण पर्याय कट मध्ये जायचं. पर्याय कट मधून गेले, समजा 8 घेतला पहिला ऑप्शन, काय होईल रे? 49 प्लस 8 किती होतात? 9 9 8 17 57 आणि 76 होतील. बघा हे नंबर 19 ने डिवाइड होतात. 29 57 19 3 जा 57 आणि 19 4 जा होतात 76. आला का तुमचं उत्तर? 3:4. म्हणजे आहेच का तुमचा रेशो? 3:4 आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. नेक्स्ट नंबर बघा. परत तेच आहे, प्रपोर्शन मध्ये दिलंय 2:5. सॉरी, मराठीमध्ये राहिलं. 2:5 8 एक्स. तर एक्स बरोबर किती? काय करणार? 2/5 इज इक्वल टू 8/x. आन्सर 2 इंटू एक्स, सॉरी तिरकस गुणाकार. एक्स बरोबर 8 मल्टिप्लाय 5 डिवाइड बाय 2. 2 1 2 2 4 8. आन्सर काय येईल? एक्स इज इक्वल टू 4 5 20. ऑप्शन सी असेल करेक्ट. ठीक आहे. लक्षात आलं का सगळ्यांना? सर याच्या आधीचा क्वेश्चन Yes. याच्या आधीचा क्वेश्चन मराठीत द्या ना सर. मला सांगा ना परत. सर एकच मराठीत द्या ना. येस सर. याचा आधीचा क्वेश्चन मराठीतून दिलाय ना? नाही दिला. याच्या आधीचा क्वेश्चन असा होता, व्हॉट इज 49:68 या गुणोत्तरात किती मिळवल्यास गुणोत्तर 3:4 होईल. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे गुणोत्तर आणि प्रमाणावरची प्रश्न सोडवण्यासाठी होती. ठीक आहे. जी ती तुम्हाला सोडवायची होती. आता यातले काही उदाहरणं आहेत की जे तुम्हाला सोडवण्यासाठी आहे समोर. ही मी तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवतो. ठीक आहे. यातली काही उदाहरणं तुम्हाला विद्यार्थी म्हणजे सर हे इंग्लिश मधून आम्हाला मराठीतून द्या. तर ठीक आहे, मी मराठीतून म्हणून तुम्हाला ते करून देतो. आले आले आले. हे जरा व्यवस्थित दिसत आहे. देशने पाठवलेली दिसत आहे व्यवस्थित. कुठे गेलो ती? मी तुम्हाला हे मराठीतून व्यवस्थित ट्रान्सलेट करून देतो. ठीक आहे. ते ट्रान्सलेट झालं की तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. कुठे गेलो रे?
या मराठीतून संख्या होणं थोडस अवघडच आहे. जाऊ दे, हे काही जमायचं नाही. याला मी डायरेक्टली प्रश्नच लिहून देतो तुम्हाला. अशा बारीक अक्षरात हे तुम्ही झूम करून नंतर लिहून घ्या. राईट द रेशो इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 25:35. याला काय आहे? 25:35 ही संख्या गुणोत्तरात लिहा. गुणोत्तरात लिहा. दुसरा, द रेशो बिटवीन 1 hour टू 1 day. 1 तास आणि 1 दिवस यांचे गुणोत्तर लिहा. If A, B, C, D are 4 numbers such that जर एस पी बरोबर 2:3, बी सी बरोबर 4:5, सी डी बरोबर 5:8, तर ए डी इज इक्वल टू, तर ए डी बरोबर काढा. आता असे प्रश्न आले ना, हा प्रश्न सोडवायचा कसा आहे ते मी समजून सांगतो. तुम्हाला इथे 4 संख्या आल्या, ए बी सी आणि डी. काय दिलंय त्यांचं प्रमाण? ए बी सी डी. पहिला दिलाय 2:3, दुसरा दिलाय 4:5, तिसरा काय आहे 5:8, आणि चौथा काय होता? एवढाच होता ना. तर याच्यामध्ये काय असतं माहिती का, 4 संख्या प्रमाणातील 4 संख्यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला प्रमाणात, बरोबर. तर तो याप्रमाणे सोडवायचा. काय करायचं, ए बी बी सी यांच्यामध्ये गुणाकारात साईन घ्यायचं आणि जे उत्तर येईल ते डायरेक्ट ए टू बी लिहून टाकायचं. म्हणजे हे जे आहे ना ए बी सी डी यांच्यामध्ये डायरेक्ट गुणाकार लिहून टाकायचा. गुणाकार केला की याच्यात जे कट होत असेल ते कट करायचं. कट केलं तर काय होईल, हा 5 कट होऊन जाईल. इथे 2 होईल, 2 4 8 होतील, 4 कट होऊन जातील. शिल्लक काय राहिला तुमचा, वरती काहीच नाही, म्हणजे 1/3 शिल्लक राहिलं. तुमचं उत्तर काय असेल, फक्त 1/3 म्हणजेच 1:3 असेल उत्तर, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, अशापर्यंत तुम्हाला हे सोडवायचं असतं बरं का. पुढचा प्रश्न, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ थ्री नंबर इज 116 अँड रेशो 2:3:4. दे नंबर आर. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ थ्री नंबर. तिसरं उदाहरण, चौथं वाटतं. 3 संख्यांच्या वर्गाची सरासरी, वर्गाची बेरीज 116 आहे असून त्यांचे गुणोत्तर 2:3, 3:4 आहे.
तर त्या संख्या काढा. पुढचं आहे 5चं उदाहरण. इफ ए इज जर ए छेद बी बरोबर 5/7/9 आणि बी छेद सी बरोबर 3/5 तर ए इज टू बी इज टू सी किती? तर ए इज बी बी सी बरोबर किती? आता अशा उदाहरणात काय करायचं? पुन्हा तेच आलं. याचा अर्थ काय झाला? ए बरोबर 7, ए इज इक्वल टू 7, बी एस बी हा रेशो काय झाला? 7:9. बी सी हा रेशो काय झाला? 3:5. याच्यात काही चेंज करायचं नाही. काय? एस बी बी सी असा लिहिला, हा 7:9, हा काय येणार? 3:5. मग इथे 9 आहे कॉमन, इथे सीच्या खाली 9च घेऊन टाकायचा, आणि इथे 3 आहे तर इथे 3 घ्यायचं. यांचा काय? उभा गुणाकार किती येणार? याचा 21, 9 3 27, म्हणजे 7 3 21, 9 3 27, आणि 9 5 किती? 45. हे नंबर डिवाइड होतात 3 ने तिघे पण. मग तिघांना 3 ने डिवाइड केलं तर 3 7 21, 3 9 27, आणि 3 15 होतात 45. त्यांनी विचारलं कोणाचा होता? ए बी सी चा रेशो तो काय असेल? 7:9:15. तो असेल बहुतेक तुमचा ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, व्हॉट मस्ट बी ऍडेड टू इच टर्म ऑफ द रेशो 7:13 so that the number become तेवढा एवढा. मग आता तुम्हाला ते करता यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 6. 7/13 मध्ये किती मिळवल्यास गुणोत्तर 2:3 होईल? गुणोत्तर 2:3 होईल. 7वा प्रश्न, फाइंड द ट्रिप्लिकेट रेशो ऑफ 7:5. ट्रिप्लिकेट रेशो ह्याला काय म्हणतात? ट्रिप्लिकेट रेशोला मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती. ट्रिप्लिकेट रेशो तृतीय घनानुपात. हा, 7/5 या संख्येचा तृतीय घनानुपात काढा. काढा. हा तृतीय घनानुपात म्हणजे काय आहे? हा 7:5 आहे ना, या तिघांचा वर्ग घ्यायचा. 7चा क्यूब आणि 5चा क्यूब. काय येईल? 7चा क्यूब तो येतो 343, आणि 5चा क्यूब काय येतो? 125. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? 343:125. आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर बी. पुढचा 8 नंबरचा क्वेश्चन. ए बी 5:7, बी सी 6:1. ए बी सी काढा. हे काढता येईल आता तुम्हाला. ए बी जर ए इज टू बी इज इक्वल टू 5:7, बी इज टू सी 6:1, तर ए इज टू बी इज टू सी बरोबर किती? 9 नंबर. ए बी 2:3. परत तोच प्रश्न, जर ए बी बरोबर 2:3, बी सी 4:5, तर ए इज टू बी इज टू सी बरोबर किती? 10वा प्रश्न, ए बी बरोबर 7:7, ए इज टू बी 6:7, बी इज टू सी
किती आहे 8:9. फाइंड AC. सॉरी, तर AC बरोबर किती? हम्म? नंतर काय दिलंय? If 1/2 of A is equal to 2/5, B is equal to 1/3 of C, ABC is the ratio. और 2 मिनिट थांबा. ठीक आहे. पुढचे उदाहरण सोपं आहे, तुम्हाला सोडवता येतीलच. इथे फक्त काय 2 शब्द चेंज करून टाकायचे, बाकी तुम्हाला काही बदल नाहीये. लिहून देतो. इफच्या जागेवर फक्त जर येतो इथे येईल, आणि तर इथं पण तेच. तर x बरोबर काढा इथं. तर x बरोबर किती? इथे तर 0.75 x 5/8. तर x बरोबर काढ. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं दिले, ही सोडवा. बघू, जमेल तर सोडवा, नाही जमलं तर मी आहेच सांगायला. ठीक आहे. हा, इथे आपण थांबणार आहोत. उद्या सकाळी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिली जाईल सोडवायला. मी आता याच्यापुढे जो क्लास राहणार आहे तो संध्याकाळच्या वेळेस घेणार आहे. 5:30 ते 8 या दरम्यान मी क्लासचा टायमिंग ठेवेल, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना क्लास अटेंड करता येईल. काय होतं, बऱ्याच विद्यार्थी क्लास अटेंड करता येत नाही, शाळेत बुडवल्यामुळे त्यांना अडचण येते. सो त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस पेपर सोडवायला देईल आणि संध्याकाळच्या वेळेस पेपर पण समजून सांगेल. आणि अशा प्रकारे एखादा लेसन असेल जो तुम्हाला अडचण वाटत असेल तर तो पण समजून सांगेल. ठीक आहे. जे काही प्रश्न असतील, प्रश्न तुम्हाला ग्रुप दिलेला आहे, त्या ग्रुपवर तुम्हाला प्रश्न तुम्ही पाठवून ठेवा. मी त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करेल. ठीक आहे. किंवा ज्यावेळेस ते समजून सांगणार असेल युट्यूबवर, त्यावेळेस मी तुम्हाला लिंक शेअर करेल. ठीक आहे. इथे आपण थांबूया.